श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मस्त मजेतच असतात. तर आज आहे श्रावणी शुक्रवार, म्हणजेच माझा वैभव लक्ष्मीचा पहिला शुक्रवार. आणि बघू शकताय तुम्ही इथं आरती वगैरे चालू आहे आणि मस्त पूजा करून घेतलेली आहे. आणि कामावरून यायला उशीर झाला, पूजा केली, कारण पूजा खूप उशिरा केली. जवळजवळ 9:30 वाजता ही आरती चालली होती. काय करणार आहे, येईपर्यंत घरी 8:30 झाले होते. आणि मग तिथनं गडबडीने पूजा केली, खूप अशी संकल्प वगैरे करून. छान वाटलं मनाला. शंख थोडासा वाकडा झाला, त्याला सरळ करत होते. आज माझं नशीब किती छान आहे बघा तुम्ही. धनलक्ष्मी कुंचन सेवा मी इथं केलेली आहे, ते पण आज शुक्रवार, श्रावणी शुक्रवार आणि माझी वैभवलक्ष्मीची शुक्रवार. मग काय इथं वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी ही लक्ष्मीची आरती करून घेतली, महालक्ष्मीची आरती करून घेतली. खूप छान वाटलं. वैभवलक्ष्मीची आरती केली आणि मनाला खूप प्रसन्न वाटतं. मला ही पूजा केली ना, खूप प्रसन्न वाटतं. आणि ह्या पूजेपासून भरपूर काही सुख समाधान भेटलेलं आहे. ही पूजा अर्धवट मी सोडले ज्यावेळेस, त्यावेळेचं तुम्हाला एकदा केव्हा तरी व्हिडिओ सांगेन किस्सा असा, की मी काय गमवलं आहे ही अर्धवट पूजा सोडल्यानंतर. ते माझं मला माहिती. मी तेव्हापासनं अजिबात वैभवलक्ष्मीची पूजा ही सोडत नाही, अर्ध्यातनं सोडत नाही. किती का संकट येईना, किती का काही अडचणी येईना. आजचा तर तुम्हाला सांगते, खोटं वाटेल, आज शुक्रवार अक्षरशः 8:30 वाजता कामावरून आले. देवाने एवढी परीक्षा बघितली माझी, की आज मी जिथं कामाला जाते त्या मॅडमच्या घरी पण वैभवलक्ष्मीचं उद्यापन होतं. ते लोकांचं श्रावण आधीच चालू झालं होतं आणि त्यांनी 5 शुक्रवार केलं होतं. तर मला तिथंच 7:30 झाले. तिथून घरी यायला ट्रॅफिक लागलं. येत येत एवढा टाईम झाला. मग आल्यानंतर अंघोळ वगैरे केली. लेकीनी बऱ्यापैकी पूजेची तयारी केली होती. म्हणून तर मी माझ्या लेकरांचं गुण गाते. ते आहेत म्हणून माझी जिंदगी आणि मी माझं लाईफ जगते. ते नसले असते तर मी कसं जगले असते मला माहीत नाही. कारण आयुष्यात अशा काही गोष्टी आहेत की खूप ठोकरे खाऊन जगते मी, खूप ठोकरे खाऊन. आणि ह्या सगळ्या देवांचं जे मी करते त्यामुळं मी खूप सुखी आणि समाधान आहे. मग काय, कहाणी वाचायला सुरुवात केली, कहाणी वाचून घेतली आणि धनलक्ष्मी कुंजन सेवाची पण पूजा केली. मनाला खूप प्रसन्न वाटतं मी अशी पूजा वगैरे केली की. हे बघू शकताय तुम्ही, कहाणी वाचून घेतली. सगळं अष्टरूपांच्या वैभवलक्ष्मीचे इतर रूप आहेत त्यांना हळदी कुंकू लावून नतमस्तक केलं आणि आपल्या पूजेला सुरुवात केली. संकल्प केलं, 11 शुक्रवार करत आहे. ह्यावेळेस काय लक्ष्मीला मागितलं नाही. म्हटलं तू जे देशील पदरात माझ्या तेच मी घेईन याच्यापुढं, कारण कष्ट केल्याशिवाय काही मिळणार नाही हे कळून चुकलेलं आहे. म्हणून मी काही मागितलेलं नाही, फक्त 11 शुक्रवारांचा संकल्प करत आहे. आणि ज्यात आहे तेच मी सुखी आहे. घरधन्याला सुखी ठेव, मुलाबाळांना निरोगी ठेव, सगळ्यांना चांगलं ठेव, मला निरोगी ठेव. मला कसली शरीरात त्रास होऊ देऊ नको, शुगरचा किंवा काहीही झालं तरी. कारण मला काय त्रास झालं की बरेच जण हसणारे आहेत, त्यामुळं हसू माझं होऊ देऊ नकोस देवा, हे सांगण्यासाठी खूप म्हणजे खूप प्रयत्न करते मी. आणि हेच मागते देवाकडे, दुसरं काही मागत नाही आहे. कारण हसू बघायला भरपूर लोक आहेत आणि हसू होऊ देऊ नको माझं, कारण तू आहेस पाठीशी म्हणून मी उभं राहते. पडले झडले तरी तू उभं करतीस मला. म्हणून मी श्रावणी शुक्रवार वैभवलक्ष्मीचे सोडत नाही. मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं श्रावणी शुक्रवारांचा किस्सा. तर बघू शकताय, साहेब बायकोचा उपवास आहे म्हणून किती लवकर आलेत. अक्षरशः 11 वाजून गेलेत आणि हे बघा आलेले आहेत. मी तेच त्यांना बडबड करत होते. मला म्हणतात मग आता कपडे काढू की जेवायला बसू, काय करू सांग तू. म्हणलं पहिले ना हातपाय धुवा, कपडे काढा आणि मग नंतर देवाच्या पाया पडा वैभवलक्ष्मीच्या. मग काय, जेवणात मेनू बनवलेला आहे, पापड आहे. आज स्पेशल म्हणजे तांदळाची खीर. ह्या लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचाच जास्त मान आहे. तुम्ही कितीही पंचपक्वान्न ठेवलं तरी काही नाही आहे, ते म्हणजे असतंच ताटत सगळं, पण जास्त करून तांदळाची खिरीचा खूप मान आहे. मग काय, आज पहिला शुक्रवार, तांदळाची खीर, मेथीची भाजी. मेथीची भाजी थोडीशी आगळ्या वेगळ्या पद्धतीने केली होती. आता ह्याची रेसिपी नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्कीच दाखवेन. आणि ही आपली डाळीची आमटी. आज वरण खाऊ वाटलेलं नाही, डाळीची आमटी खायची इच्छा झाली होती. म्हणलं काहीतरी खावं, कारण परत 2 दिवसांनी उपवास चालू आहे. मग शेंगदाणे भाजून घेतलं. दुसऱ्या दिवशी शनिवार साहेबांचा उपवास असतो. खिचडीला शेंगदाणे नव्हते आणि हे बघू शकताय भरपूर असे काजू बदाम घालून आणि ही तांदळाची खीर केलेली आहे. जास्त तांदूळ म्हणजे घट्ट केली नाही, पातळ खीर, कारण वरच्यावर तांदूळ जसं ती खीर गार होईल तशी घट्ट होती. मग काय, देवीला नैवेद्य दाखवलं, नामस्मरण केलं, तिच्या पाया पडलं आणि मग आता जेवणाची वाट बघायचं साहेबांसाठी थांबलेलं होतं. अशा पद्धतीने हे ताट भरलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटतो आपला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि शक्यतो वैभवलक्ष्मीचं व्रत अखंड चालू ठेवा, कारण ती कशा रूपातनं तुम्हाला काय देऊन जाईल सांगता येत नाही. निरोगी राहण्यासाठी तरी खूप गरजेचं आहे. प्लीज रिक्वेस्ट आहे, पूजा करा. तर खूप छान वाटलं मला हे पूजेचं हे करून. वैभवलक्ष्मीचा पहिला शुक्रवार झाला. चला आता आजपासून आपले शुक्रवार सुरू झाले. मनाला खूप प्रसन्न वाटतं.
भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.